नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं, होय मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर देशांतर्गत बाजारात आता सोयाबीनची विक्री करण्यासाठीचा योग्य भाव कोणता? होय मित्रांनो, हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे की अखेर देशांतर्गत बाजारात आता सोयाबीनची विक्री करण्यासाठीचा योग्य भाव कोणता? हा सवाल तुमच्या मनातला आहे, हा सवाल माझ्या मनातला आहे। आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर देशांतर्गत बाजारात आता सोयाबीनची विक्री करण्यासाठीचा योग्य भाव कोणता? या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत या ठिकाणी पाहावा। व्हिडिओ पाहत असताना मनापासून हा व्हिडिओ आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा। सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की आता देशांतर्गत बाजारात सोयाबीनची विक्री करण्यासाठीचा योग्य भाव कोणता, की ज्यामुळे सोयाबीनची विक्री केल्यानंतर या ठिकाणी आपल्या सर्वांना होईल 100% फायदा। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यापूर्वी सध्या देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या बाजारभावाची स्थिती काय आहे ते बघणं गरजेचं आहे। आजच्या कंडिशनला जर आपण बघितलं तर देशांतर्गत बाजारात सोयाबीनची बाजारभाव पातळी ही 4400 ते 4700 च्या दरम्यान आहे। देशांतर्गत बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला जर आपण बघितलं तर दिवसाला सोयाबीनची जी आवक होत आहे ही आवक 1.25 लाख क्विंटलच्या दरम्यान होत आहे। ही आवक आपण बघितली तर सरासरीपेक्षा जास्त जरी असली तरी या आवकेचा दबाव या ठिकाणी सोयाबीनच्या भावावरती आहे। जाणकारांच्या मते फेब्रुवारी महिन्यात सोयाबीनची आवक 100% कमी होणार आहे, म्हणजे भविष्यामध्ये आपल्याला मागणी आणि पुरवठ्यामध्ये 100% तफावत दिसणार आहे। या तफावतीचा फायदा आपल्याला भविष्यात मिळू शकतो आणि यामुळे सोयाबीनच्या बाजारभावात सुधारणा होऊन सोयाबीनचा बाजारभाव कुठेतरी 4500 ते 5000 दरम्यान स्थिरावण्याची शक्यता आहे। अशा परिस्थितीमध्ये मग कोणता भाव आहे की ज्या भावावर विक्री करायला पाहिजे? तर बघा, 5000च्या वर काय सोयाबीनचा भाव जास्त काळ टिकणार नाही आणि यामुळे 4500 ते 5000 ची भाव पातळी मिळणार आहे तुम्हाला फेब्रुवारी महिन्यात। यामध्ये प्रत्येक तेजीमध्ये जर टप्प्याटप्प्याने सोयाबीनची विक्री केली तरच आपल्याला या ठिकाणी होऊ शकतो मित्रांनो 100% फायदा। पण सध्याची जी बाजारभाव पातळी आहे ना ती विक्रीसाठी अत्यंत अयोग्य आहे, म्हणून थोडं थांबा। भावाला 4.5 ते 5000च्या दरम्यान येऊ द्या आणि तिथं आल्यानंतर थांबू नका। प्रत्येक तेजीमध्ये टप्प्याटप्प्याने करा सोयाबीनची विक्री, ज्यामुळे होईल आपल्या या ठिकाणी 100% फायदा। मग भविष्यात देशांतर्गत बाजारात काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं YouTube चॅनल शेती मित्र। आवडला असणारा व्हिडिओ तात्काळ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी जरूर शेअर करा, सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या YouTube चॅनल शेती मित्रवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।